नमस्कार. चला, आज आपण 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातल्या 11वीच्या ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसबद्दल सगळं काही जाणून घेऊया. ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. हे संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने जे अधिकृत परिपत्र काढले ना त्यावर आधारित आहे. म्हणजे सगळी माहिती एकदम अचूक आणि विश्वासार्ह. यातून विद्यार्थी आणि पालकांनाही किचकट वाटणारी प्रक्रिया एकदम सोपी करून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. बरं, तर आपण हे सगळं 5 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी, ही केंद्रीय प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे? मग ॲडमिशनसाठी कोणते मार्ग आहेत? त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याचे टप्पे कोणते? मग आरक्षण आणि जागा वाटप कसं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणती कागदपत्र लागतील? चला सुरू करूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. ही जी केंद्रीय प्रक्रिया आहे म्हणजे सेंट्रलाइज प्रोसेस, ती नक्की आहे तरी काय? तर ही आहे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया किंवा कॅप. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्डाशी जोडलेल्या कोणत्याही ज्युनियर कॉलेजमध्ये 11वीला प्रवेश घ्यायचा असेल तर या ऑनलाईन प्रणालीतूनच जावं लागतं. हे अनिवार्य आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा, सगळं काही गुणवत्तेवर आधारित आणि पूर्णपणे पारदर्शक असतं. म्हणजे कुणाचीही शिफारस चालत नाही, फक्त मार्क्स महत्वाचे. ठीक आहे, आता प्रवेशासाठी नक्की किती आणि कोणते मार्ग आहेत ते पाहू. मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. एक CAP आणि दुसरा म्हणजे कोटा. इथे फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, CAP जागा म्हणजे काय, तर सिस्टीम तुमच्या गुणवत्तेनुसार आणि तुम्ही दिलेल्या कॉलेजच्या पसंतीक्रमानुसार तुम्हाला कॉलेज देतं. सगळं ऑनलाईन आणि ऑटोमॅटिक. दुसरीकडे कोटा जागा म्हणजे कॉलेज स्वतःच्या पातळीवर ॲडमिशन देतं, जसं की इनहाऊस कोटा म्हणजे त्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य, किंवा मॅनेजमेंट कोटा. यासाठी कॉलेज स्वतःची वेगळी मेरिट लिस्ट लावतं. आता इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती लक्षात घ्या. प्रवेश CAP मधून घ्यायचा असो किंवा कोट्यामधून, ऑनलाईन अर्ज म्हणजे तो जो पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म आहे तो भरणं सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. म्हणजे दोन्हींसाठी एकाच वेळी अर्ज करता येतो. आणि हो, कोठ्यातून जरी ॲडमिशन झालं तरी कॉलेजला त्याची नोंद त्या ऑनलाईन पोर्टलवर करावीच लागते. म्हणजे सगळं काय रेकॉर्डवर राहतं. बरं, मग आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा त्याची एक एक पायरी समजून घेऊया. रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन कन्फर्म करण्यापर्यंतचा हा प्रवास कसा असतो ते पाहू. ही प्रक्रिया अगदी सरळ 5 टप्प्यांची आहे. सगळ्यात आधी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करायची, म्हणजे एक अकाउंट तयार करायचं. मग येतो ॲप्लिकेशन फॉर्मचा पार्ट 1, ज्यात सगळी वैयक्तिक माहिती भरायची. तिसरा टप्पा म्हणजे पार्ट 2, जिथे तुम्हाला हव्या असलेल्या कॉलेजेसची लिस्ट म्हणजे पसंतीक्रम द्यायचा असतो. त्यानंतर प्रवेश फेरीचा निकाल लागतो आणि तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय ते कळतं. आणि शेवटची पायरी म्हणजे जे कॉलेज मिळाले तिथे जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा. झालं. चला, आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. तो म्हणजे आरक्षण आणि जागा वाटप. म्हणजे नक्की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असतात हे सगळं समजून घेऊया. हा तक्ता बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेसमध्ये जागा कशा वाटल्या जातात ते दाखवलंय. उदाहरणार्थ, अल्पसंख्यक कॉलेजेसमध्ये फक्त 35% जागा CAPसाठी असतात, तर तब्बल 50% जागा त्यांच्या स्वतःच्या अल्पसंख्यक कोट्यासाठी असतात. या उलट बिगर अल्पसंख्यक कॉलेजेसमध्ये 85% जागा थेट CAPमधून भरल्या जातात. म्हणजे कॉलेजच्या प्रकारानुसार जागांचं गणित बदलतं. आता हे बघा, हे आहे सामाजिक आरक्षण. म्हणजे संविधानानुसार जे आरक्षण लागू आहेत ते. यात SCसाठी 13%, STसाठी 7%, OBCसाठी 19% अशा जागा राखीव असतात. EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे 10% आरक्षण आहे. या आकड्यांवरून लक्षात येतं की आरक्षणाचा किती मोठा आणि महत्त्वाचा वाटा या प्रवेश प्रक्रियेत आहे. सामाजिक आरक्षणासोबतच आणखी एक प्रकारचं आरक्षण असतं, त्याला म्हणतात समांतर किंवा स्पेशल आरक्षण. हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये लागू होतं. यात महिलांसाठी 30%, दिव्यांगांसाठी 4%, प्रकल्पग्रस्तांसाठी 2% अशा जागा राखीव असतात. एवढंच नाही, तर ज्यांचे पालक सरकारी नोकरीत आहेत आणि त्यांची बदली झाली आहे, किंवा जे माजी सैनिक आहेत, त्यांच्या मुलांसाठीही 5% जागा असतात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, डॉक्युमेंट्स. ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कोणती कागदपत्र तयार ठेवायला हवीत त्याची चेकलिस्टच पाहूया. सगळ्यात आधी 2 डॉक्युमेंट्स तर सगळ्यांनाच लागतील, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत मोडत असाल तरी. एक म्हणजे 10वीची मार्कलिस्ट आणि दुसरा म्हणजे शाळेचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. ही तर झाली बेसिक गरज. आता जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अतिरिक्त कागदपत्र लागतील.
जसं की SC, ST, OBC प्रवर्गासाठी जातीचा दाखला आणि लागू असल्यास नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. EWSसाठी त्यांचं वेगळं पात्रता प्रमाणपत्र लागतं. दिव्यांगांसाठी UTID कार्ड किंवा सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट. म्हणजे ज्या त्या आरक्षणासाठीचं अधिकृत प्रमाणपत्र तुमच्याकडे तयार असायला हवं. आणि हो, डोमिसाईल सर्टिफिकेटही खूप महत्त्वाचं आहे. इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. जर तुम्ही आरक्षणाचा दावा करत असाल पण वेळेवर योग्य आणि वैध प्रमाणपत्र सादर करू शकला नाहीत तर तुमचा अर्ज थेट ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीमधून विचारात घेतला जाईल. मग तुम्हाला आरक्षणाचा कोणताही फायदा मिळणार नाही. त्यामुळे कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आता या संपूर्ण प्रक्रियेचा एक रोडमॅप आपल्यासमोर आहे. सगळी माहिती आता आपल्याकडे आहे. मग आता प्रश्न हा आहे की या प्रवेश प्रक्रियेच्या तयारीची सुरुवात कुठून करायची? पहिलं पाऊल कोणतं उचलणार? आधी सगळी आवश्यक कागदपत्र गोळा करणार की आपल्या आवडीच्या आणि मार्कांनुसार मिळणाऱ्या कॉलेजेसची यादी बनवणार? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?